दिव्यांग भाइयों का आत्मविश्वास बढ़ाने और उन्हें समाज की मुख्य धारा में शामिल कर आत्मनिर्भर बनाने के लिए दिव्यांग भवन की ओर से दिव्यांगों का महापर्व पर्पल जल्लोष मनाया जाएगा। पिंपरी चिंचवड नगर निगम ने 3 दिवसीय महोत्सव 17, 18 और 19 जनवरी 2025 को चिंचवड के ऑटो क्लस्टर प्रदर्शनी केंद्र में आयोजित किया है। आयुक्त एवं प्रशासक शेखर सिंह ने कहा कि भारत में किसी भी स्थानीय स्व सरकारी संगठन द्वारा दिव्यांगों के लिए आयोजित किया जाने वाला ये पहला भव्य महोत्सव है और यह दिव्यांगों के कल्याण के लिए उठाया गया एक अग्रणी कदम है। पर्पल जल्लोष फेस्टिवल दिव्यांगों की प्रतिभा और नवाचार को प्रदर्शित करने वाला और दिव्यांगों की क्षमता को बढ़ाने की एक महत्वपूर्ण पहल है। सगळी जे काही सर्व्हिसेस आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत देतोय सर्व या ठिकाणी द्यायची, म्हणूनच आपण आमचा जे दिव्यांग कक्ष त्याला पण आपण इथे शिफ्ट केलाय। इन ड्यू कोर्स ऑफ टाइम या सगळा आपला जे संपूर्ण फॅसिलिटी आहे त्याला आपण ऍब्सोल्युटली अगदी पेपरलेस पण करणार आहोत। जे कोणी थेरपीसाठी येणार आहे त्यांना मोबाईल ऍप पासून आपण त्यांना एक कार्ड पण देणार आहोत, जेणेकरून त्यांची सगळी हिस्ट्री, त्यांना रिकमेंड करण्यात आलेली सगळं त्यांचा उपचार, त्यांची मेडिसिन ते सगळं त्याच्यामध्ये येणार आहे। वी आर ऑल्सो ट्राइंग टू लर्न। असं नाही की आम्ही आधी हे केलेलं आहे म्हणून सगळं आम्हाला माहिती आहे, आम्ही पण लर्न करतोय। बरेच जे आपले दिव्यांग मुलांचे काही पेरेंट्स येतात, काही आपले पर्सन विथ डिसेबिलिटीज येतात, ते पण आम्हाला फीडबॅक देऊन जातात की असं असं केलं पाहिजे वगैरे। आणि इन्स्टिट्यूशन बिल्डिंगच्या सुरुवातीपासूनच आपण इथे आपल्या स्टाफला सुद्धा कोणी काही आला त्यांना सर्व्हिसेस कशा प्रमाणे द्यायची, वागणूक कशा प्रमाणे द्यायची, सगळं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतोय। बट इट इज स्टिल अन इन्स्टिट्यूशन विच इज स्टिल गेटिंग बिल्ट अँड वी आर जस्ट ट्राइंग दॅट इट गेट्स बिल्ट रिअली गुड, समथिंग जे आपल्याला पण म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाच्या नंतर अभिमान वाटावा, जस्ट बिकम लाईक अ सेंटर फॉर एक्सलन्स ऑल्सो। पण जसं मी तुम्हाला सांगितलं, नुसतं आपला थेरपीज किंवा याचा मुद्दा नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त स्किलिंग मध्ये सुद्धा आपण एक सुरुवात करतोय। आपलं दिव्यांग जे बांधव आहे त्यांच्या सर्वांच्यासाठी स्किलिंग, त्याची एक पहिली सुरुवात आम्ही एक लँग्वेज इंटरप्रेटर म्हणून कोर्स सुरुवात करतोय जर्मन आणि जॅपनीज मध्ये, त्या पासून आपण सुरुवात करतोय। आणि याचे पुढे एक स्ट्रॅटेजिक थिंकिंग पण अशी घेतोय की स्किलिंगचे संपूर्ण पॅराडाइम मध्ये। तर रिसेंटली CIIचा आपला HR कॉन्क्लेव्ह होता, त्या ठिकाणी सुद्धा सर्व इंडस्ट्रीजच्या लोकांना आम्ही ऍड्रेस करत होतो। आमचे स्वतःचे जे आमचे दिव्यांग एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी वर्क प्लेस सोल्युशन, त्यांच्यासाठी जॉब चार्टच्या डिस्क्रिप्शन हे पण आपण एक ऑर्गनायझेशनच्या सोबत करतोय। आणि तीच गोष्टी आम्ही पुढे इंडस्ट्रीजच्या सोबत सुद्धा करतोय, जेणेकरून बिकॉज इंडस्ट्रीज पण कन्फ्युज राहतात। म्हणजे नुसता असा सिम्बॉलिक राहू नये की म्हणजे एखादा ESG नॉर्म्स किंवा याच्यामध्ये आहे की पर्सन विथ डिसेबिलिटीला एम्प्लॉय करा म्हणून तुम्ही त्यांना काहीतरी घेतलं, पण त्यांचं जॉब चार्ट आपण काय काय करू शकतो। एखादा असा एक पर्सन विथ डिसेबिलिटीला जर आम्ही घेत असो, म्हणजे इंडस्ट्री असो किंवा आम्ही असो, ज्याला ऑडिटरी याचा एक हे आहे, तर जे काही सॉफ्टवेअर जर आपण वापरत असो तर तो सॉफ्टवेअर एक्सेसिबल असला पाहिजे, जेणेकरून तो पर्सन विथ डिसेबिलिटीचा सॉफ्टवेअर वापर करता आला पाहिजे। एखादा आपला ऑफिसचा स्पेस आहे तर त्या ठिकाणी आपला जे टॉयलेट्स असतात ते दे शुड बी एक्सेसिबल फॉर पर्सन डिसेबिलिटी। दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज वर्क प्लेस सोल्युशन, जे आम्ही पण आमच्या स्तरावर सुरुवात करतो आणि आपण इंडस्ट्रीजला सुद्धा याच्यामध्ये एनकरेज करतोय की तुमच्या स्तरावर हे पण वर्क प्लेस सोल्युशन पण करा आणि त्याच्यामध्ये जॉब चार्ट सुद्धा असा तयार करावा, जेणेकरून जे आपले पर्सन विथ डिसेबिलिटीज आहेत त्यांचा सुद्धा बेस्ट कॅपॅसिटी कसा बाहेर निघता येईल, दॅट इज समथिंग दॅट आय थिंक वी शुड फोकस ऑन।